आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मराठी येणार नाही त्यांचे परवाने आता रद्द होणार आहेत। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं बंधनकारक करण्यात आलंय आणि अगदी आज दुपारपर्यंत राज्य सरकारचा हा निर्णय येणार आहे। महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक करण्यात आली आहे आणि त्यासाठी त्यांना मराठी शिकण्यासाठी मुदत सुद्धा देण्यात आली होती, जी मुदत सुद्धा संपलेली आहे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, आज राज्य सरकारचा हा अखेर निर्णय येऊ शकतो, काय सध्याची परिस्थिती आहे रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी संदर्भात? वैष्णवी, परिवहन विभागाकडनं हा निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे आणि याच्याच बाबतीत आज राज्य सरकारकडनं शासन निर्णय जो आहे हा घेतला जाणार आहे। दुपारपर्यंत हा शासन निर्णय येईल। ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणार नाही त्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स हे रद्द केले जाणार आहेत। तशा पद्धतीचा GR आज दुपारपर्यंत सरकारकडनं निघेल। एकंदरीत जर पाहायला गेलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं ही आक्रमक भूमिका गेल्या काही महिन्यांपासून घेण्यात आली होती आणि त्यानंतर या रिक्षा टॅक्सी चालकांना संधीसुद्धा देण्यात आली होती। या संघटनांनी सगळ्यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेतली होती, सातत्यानं बैठका झाल्या होत्या आणि वाढीव वेळ मराठी भाषा शिकण्यासाठी म्हणून मागितला होता। तशा पद्धतीचा वेळसुद्धा देण्यात आला होता आणि शेवटची वेळ ही 15 ऑगस्टपर्यंत आहे। ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी येणार नाही त्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द केले जातील, अशा पद्धतीची आक्रमक भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आता पुढची कारवाई जी आहे ही केली जाईल। एकंदरीत ह्या शासन निर्णयामध्ये अजून काही गोष्टी ॲड केल्या जातात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे, कारण का याआधी प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं की कायद्यात बदल आम्ही केलेला आहे आणि याच कायद्यात जे बदल झाले त्या अनुषंगानं काही नवीन गोष्टी या शासन निर्णयात ॲड केल्या जातात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र एक निश्चित होतं आहे की महाराष्ट्र राज्यात जर तुम्हाला टॅक्सी आणि रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला मराठी येणं आता बंधनकारक असणार आहे। वैष्णवी, अर्थातच विशाल, धन्यवाद। अगदी सविस्तर माहिती आपण दिलेली आहे आणि आज हा शासन निर्णय येतोय, त्यानंतर नेमकं राज्यातली कशी परिस्थिती असते, रिक्षा टॅक्सी चालकांना कितपर्यंत मराठी येतंय हे तर पुढेच कळेल आपल्याला। तुर्तास धन्यवाद।